तंत्रज्ञानाने आपल्या जगण्याचा चेहरामोहरा बदलून गेलेला आहे. या पार्श्वभूमीवरती संमेलन सुद्धा बदललं पाहिजे असं मला वाटतं. इकडेच मी हे आत्या काका आज आपल्याला भाषे एवढी समृद्ध आहे की प्रत्येक आपल्या रिलेशनला एक वेगळे शब्द आहेत. आता ते सगळे अंकल आंटी होत चालले. अजूनही तिथे फार गतीचा वारा लागलेला नाही असं ज्याला आपण म्हणू. वातावरण खूप चांगलं आहे, आजूबाजूला खूप निसर्गरम्य परिसर आहे. हे जे आपल्याला खूप हवं असतं ते सगळं साताऱ्यामध्ये आहे. अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून थोरल्या शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवेपद दिलं आणि मग बाजीरावांनी सगळा इतिहास घडवला. पण इतिहासकारांनी किंवा मराठ्यांनी शाहू महाराजांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. साधी गावातली यात्रा जत्रा असली तर आपण अख्ख्या घराला कपडे शिवतो, घराला रंग देतो, अंगण सारवतो आणि मग राष्ट्रीय संमेलन आपण म्हणतो 12 कोटी लोकांचं संमेलन. मग ते दळिद्रीसारखं कशासाठी करायचं? भाषेसाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये खर्च केले म्हणून काही बिघडत नाही. एकदा संमेलन अध्यक्ष झाला आणि त्याचं वर्ष संपलं की पुढच्या संमेलनांना त्यांना बोलवलं जात नव्हतं. शिवाजी सावंत ज्या वेळेला कराडला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे होते आणि त्या दगदगीमुळे त्यांचं गोव्याला दुःखद निधन झालं मडगावला. आम्ही राजे आहोत, सातारची जनता राजा आहे, तर राजाचं संमेलन जर दिमागदार झालं नाही तर बाकीच्यांना आम्ही बोलायचा आम्हाला अधिकार राहणार नाही. की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातारा जिल्ह्यातनं आम्ही 1 लाख पत्र पाठवलं. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन सुद्धा आम्ही केलं आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचं लक्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे हे महाबळेश्वरमध्ये आम्ही वेधलं. हे संमेलन आदर्श व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना ठरावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय.